आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणं हाच राहणार आहे। आम्ही प्रामुख्याने गेल्या 8-10 वर्षांमध्ये जे काम केलं त्याचं एक मुख्य सूत्र आपल्याला सांगतो, कदाचित ते आपल्याला कधी लक्षात आलं नसेल, परंतु आम्ही प्रश्न ज्या कारणांमुळे निर्माण होतात, विशेषतः धोरणांमधले, नियमांमधले अडथळे, कायद्यांमधले अडथळे, त्याचं नाव दाखवून प्रश्न निर्माण केले जातात, तर ती धोरणं बदलणं, नियमामधले आणि कायद्यांमधले अडथळे दूर करणं, याच्यावर आम्ही भर देतो। मला आत्ता मोरव्याच्याही बाबतीत तेच लक्षात आलं की इथे जे काही तांत्रिक गोष्टींचा घोळ घालून ठेवला आहे तो सोडवावा लागेल। त्याच्यासाठी काही गोष्टी शासनाच्या स्तरावरती आग्रह धरून करावं लागेल आणि तो आमचा प्रयत्न राहील। असं आहे की मिरकुटे साहेब आहेत, जगन्नाथ पाटील साहेब आहेत, यांचं खरोखरच सगळ्यांनीच, म्हणजे मी सुद्धा त्यांचं कौतुक करतो, आभार मानतो की त्याने प्रश्न जिवंत ठेवले। हे जर यांच्यासारखे कार्यकर्ते उभे राहिले नसते तर हे सगळे कुटुंब आज वाऱ्यावर गेली असती, देशोधडीला लागली असती, परंतु त्यांनी गेली इतकी वर्ष या सगळ्यांना एकत्र ठेवलं, त्या प्रश्न जिवंत ठेवले आणि आता ते प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करावं लागेल, मी कुठलंही निश्चित असं हे नाही सांगू शकत, अमुक दिवसामध्ये आपण इतकं करू, हे करू, असं मी सांगू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये खूप गुंतागुंती आहेत आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणं आणि मोरबीचा प्रश्न हाताळणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। बाकीच्या ठिकाणी मला कायद्याची मदत होती, अनेक गोष्टी सोप्या होत्या, दुर्दैवाने मोरबीच्या बाबतीत तसं नाही आहे आणि त्यातली गुंतागुंत सोडवणं हे पहिलं आव्हान आहे, जे प्रशासकीय आणि कायदेशीर गुंतागुंत करून ठेवली आहे। आणि हे मी जबाबदारीने सांगतो की त्या काळातल्या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी हे जाणीवपूर्वक केलं, हे काही चुकून झालेलं नाही, जाणून बुजून केलं, कुणाचे हितसंबंध सांभाळण्यासाठी केलं वगैरे। आता त्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार नाहीत, खूप वर्ष होऊन गेली, परंतु आता आम्हाला पहिलं काम हे करावं लागणार आहे की ह्यातली जी गुंतागुंत आहे ती सोडवावी लागणार आहे आणि ती सोडवल्याशिवाय याच्यात पुढे नाही जाता येणार। कारण यांना समजा यांना प्रश्न सोडवायचे तर ते कोणत्या कायद्याच्या आधाराने सोडवायचे, कोणत्या चौकटीत त्यांना बसवायचं, तर तो मार्ग काढावा लागेल, तो काढू। मी त्याच्यावर विचार करतो आहे, काही जणांशी अधिक चर्चा करू आणि काढू, पण होईल तेवढ्या लवकर हा प्रश्न सोडवणं हाच आमचा प्रयत्न राहील। या 50-60 वर्षातल्या महाराष्ट्राच्या सगळ्या या विषयांबद्दलचा माझा आक्षेपच तो आहे। म्हणजे आता रायगड जिल्ह्यामध्ये मिरकुटे साहेबांनी दिवा पाटले साहेबांचं नाव घेतलं की एवढा संघर्ष करणारा नेता या जिल्ह्याला मिळाला। दत्ता पाटील ह्या जिल्ह्याचे नेते होते, आपल्या जयंतरावांचे थोरले बंधू तेही या जिल्ह्याचे नेते होते, प्रभाकर पाटील, मीनाक्षीताई पाटील होत्या आणि दिवा पाटलांच्या आणि दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं भूसंपादनाच्या विरुद्धचं पहिलं मोठं आंदोलन हे रायगड जिल्ह्यात उभं केलं, ज्याच्यामध्ये तुम्ही 65,000 रुपये एकरी दर मिळायला सांगितलं। ते आंदोलन महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन होतं, यापूर्वी असं आंदोलन महाराष्ट्रात झालं नव्हतं। असं असूनसुद्धा या सगळ्या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रातला हा भाग असून त्यांच्याच काळामध्ये त्यांच्याच देखरेखीखाली हे सगळं होत असतानासुद्धा या भूमिपुत्रांना मात्र न्याय मिळाला नाही। बरं, हे कोण आहेत? हे सगळे सामान्य लोक आहेत ना, हे काही कोणी जमीनदार आहेत, कोण आहेत? बहुजन समाजातले छोटे लोक आहेत, हातावर पोट असलेले लोक आहेत, काही अल्पभूधारक आहेत, बरेचसे शेती म्हणजे शेतमजूर श्रेणीतले आहेत, अनेक जण तर भूधारकसुद्धा नसतील। तर असा जो सगळा शोषित वंचित वर्ग आहे, ज्या शोषित वंचित वर्गाच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा एवढा मोठा नेतृत्वाचा एक फळीच्या फळी ज्या जिल्ह्यात होती, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न सुटला नाही, ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं। आणि हे एकट्या रायगड जिल्ह्याची कथा नाही आहे,
ज्या कोयनेचं आपण बोलतो ना, कोयनेचं काम यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुरू झालं. यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत आपण खूप बोलतो, कैवार जनतेचा कैवारी नेता वगैरे वगैरे वगैरे. पण 75-80 हजार कुटुंबांना देशोधडीला लावल्यानंतर सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्याला कोण जबाबदार? बरं, त्यांचाच जिल्हा होता. म्हणजे यशवंतराव चव्हाण त्याला मुख्यमंत्री होते, त्यांचा स्वतःचा जिल्हा, त्यांच्या स्वतःच्या गावापासून लागून असलेली गावं, म्हणजे त्यांना काही माहिती नाही वगैरे अशाला काही भाग नाही. त्यामुळे गेल्या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रात सत्ता राबवताना सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या कारणासाठी संपादित केल्या, मग त्या सिंचन प्रकल्पासाठी असतील, हायवेसाठी असतील, MIDCसाठी असतील, आणखी कशासाठी असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं नाही. नुसत्या जमिनी ताब्यात घेतल्या पण प्रश्न सोडवले नाहीत, पुनर्वसन केलं नाही. म्हणजे भाषा खूप छान वापरली की घराला घर, जमिनीला जमीन, खणाला खण, गावाला गाव. कोणत्याही प्रकारचं, मगाशी तुम्ही ज्या याच्या मोरब्याच्या पुढच्या धरणाबद्दल बोललात, पुण्याई ना, हां हां, जे त्यांच्याबद्दलचं आहे तेच सगळ्यांसाठी लागू आहे की कोणतंही भूसंपादन हे त्या संदर्भातलं पुनर्वसन कायदा 2014चं पूर्ण पालन झाल्याशिवाय, आधी पुनर्वसन मग धरण, आधी पुनर्वसन मग धरण किंवा आधी पुनर्वसन मग प्रकल्प, हे झाल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. तो नागरिकांचा, जनतेचा, भूमिपुत्रांचा हक्क आहे आणि सरकार कोणाचंही असो, भूमिपुत्राचा हक्क डावलता येणार नाही. आणि भूमिपुत्रांचा हक्क सांभाळूनच सरकारने काम करावं असं माझं सरकारला, कोणत्याही पक्षाचं सरकार असो, पण सरकारने भूमिपुत्रांचे हक्क जे आहेत त्यांचं संरक्षण करून काम करावं. कोणत्याही सभागृहात नसताना, रस्त्यावरतीच वावरत असताना गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही साधारणपणे 70 ते 80 हजार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्ण सोडवले. म्हणजे त्यांची नावं त्या यादीतून वगळली. आम्ही प्रयत्न करून सोडवले. दरवेळेला काही म्हणजे त्याच्यात आमचं खूप कर्तृत्व अशाला भाग नाही, सगळ्या कार्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये कष्ट आहेत. पण आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. हा पूर्णपणे रास्त विरोध आहे. आणि 2014चा पुनर्वसनाचा कायदा जो आहे त्याप्रमाणे ज्यांचं विस्थापन होणार आहे त्यांचं पुनर्वसनाचा विषय पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं संपादन हे शासनाला कायद्यानुसार करता येणार नाही.